नमस्कार, मी शताक्षी जोशी, इयत्ता 11वी, MSS ज्युनियर कॉलेज. आज मी तुम्हाला कविता वाचन करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे स्वप्न व कवयित्रींचे नाव आहे स्पृहा जोशी. स्वप्न पाहणं फारच फायद्याचं असतं नाही. तुम्हाला ज्या हव्या आहेत, जशा हव्या आहेत तशाच पाहता येतात गोष्टी. भविष्यात डोकावता येतं, भूतकाळात रमता येतं. आणि मनासारखं नसलंच काही तरी हे शेवटचं नाही याची खात्री असतेच. क्वचित दिशा सुद्धा दिसते पुढच्या प्रवासाची. नाहीतर आपलंच आयुष्य दिसत राहतं चित्रपटासारखं, संतपणे एक एक रीळ उलगडत गेल्यासारखं. आपण असतो ज्युरी किंवा प्रेक्षक, भान हरपलेले. स्वप्न आपल्याला सांगू पाहत असतात काय, आपण त्यांना सांगू दिलं तर. पण आपल्यातला हुकुमशहा तो मात्र स्वप्नात सुद्धा जागाच असतो. बोलक्या स्वप्नांना तो लागलीच गप्प करतो. हळूहळू मग स्वप्न मुकी होत जातात. आपल्यातल्या अडाणीपणाला स्वप्नातच हसत राहतात. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, मी रुद्राणी जगदीश गोंडे पाटील, मौर्य शिक्षण संस्था पुणे यातर्फे आयोजित अभिवाचन स्पर्धेत मी आज वृत्तपत्रातील महेंद्र पाटील लिखित तिच्या मनाची गोष्ट या स्तंभाचे वाचन करणार आहे. काय म्हणू तिला, राधा, मीरा, रुक्मिणी, सीता, शकुंतला की मेनका. किती वेगवेगळ्या रूपात भेटतेस तू मला. तुझं प्रत्येक रूप विभिन्न, तुझ्या प्रत्येक अदा निराळ्या. तू म्हणजे पूर्वेची उगवती कोवळी सकाळ जणू. तू म्हणजे पश्चिमेची मावळती सांज सखी. तू म्हणजे श्रावणात रिमझिमणारी सर. तू म्हणजे आषाढाचा अथांग कोसळ. कधी मोहमयी संध्याकाळी अलगदपणे निसटून जाणारं ऊन, तर कधी गावाबाहेरच्या मंदिरातल्या सनईची धूम. अबोलीच्या फुलांचा अबोल तुझ्यात ग. तू बहरलेला गुलमोहर. तू श्वासातला एक धुंद परिमळ. तू एक कोवळी चाहूल, मनःपटलावर उमटणारं पाऊल. तू अशी, तू तशी. तुझं वर्णन करता करता शब्दाचे महासागर जन्माला यावेत, इतक्या उपमा तुझ्यासाठी आणि तुलाच त्या अर्पण. तू निष्पाप, तू निरागस, तू अल्लड, तू वेडी, तू लाजरी, तू बावरी, तू प्राण सखी, तू निरामय, तू मधुर. सर्व काही तूच तू. तरीही कधी कधी असं वाटतं तू आजन्म शापित. खूप सारी कुंपणं तुझ्या भोवती लादलेली, जन्मापासून मरेपर्यंत खूप साऱ्या आशा अपेक्षांचे ओझं घेऊन जगणारी तू. देवघरातल्या समईच्या ज्योतीप्रमाणे तेवत राहणारी तू. वेळ प्रसंगी स्वतः अंधारात राहून प्रत्येकाला प्रकाशाने उजळून टाकणारी आणि तेवत राहणारी तू. कितीही वादळ आलं तरीही स्वतःचं अस्तित्व मात्र ठामपणे जपणाऱ्या तुझ्या अंतरंगात एक अथांग आभाळ नव्या स्वप्नाचं आणि थांग न लागणारा एक महासागर, जो सुखदुःखांच्या क्षणाचा. स्वतः सकट मनालाही हरवून जावंसं वाटतं असे तुझ्या मनाचे किनारे. कधी कोणी मोजू शकणार नाही अशी तुझ्या मनाची खोली. तुझ्या मनाचा थांग घेणं हे कोणाला जमलं नाही की तुझी होणारी चिडचिड, बेचैनी तुझ्या मनातच कुठेतरी लपून बसते आणि तिला नाव दिलं जातं घुसमट. तरीही तू अविरतपणे चालत असतेस आयुष्याच्या वाटेवर, न थकता न थांबता. तुझा हा प्रवास साऱ्या कुंपणांपलीकडचा. तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला जाणवतं किती रस्ते, किती वळणं पार करत करत तू आलीस या किनाऱ्यापर्यंत. तुला पाहून, तुझ्याकडे धाव घेणाऱ्या अजस्र लाटांकडे पाहून तू म्हणतेस, माझ्या मनातल्या अजाणत्या लाटांनो, माझ्या मनातल्या अजाणत्या लाटांनो, शोधू नका माझे कधी किनारे, शोधू नका माझे कधी किनारे. असं तू का म्हणतेस?
हा प्रश्न कधी विचारला आहे स्वतःला? बहुधा तुला कुठेतरी थांबणं आवडत नसावं म्हणून तुझा प्रवास सतत चालू असतो. पण एक विचार केलास कधी? हे सगळं जगता जगता तू स्वतःसाठी किती जगलीस? तुझ्या चेहऱ्यामागचं मन समजलंय कुणाला? तुझ्या डोळ्यातली स्वप्न जपली आहेत का कोणी आपल्या ओंजळीत घेऊन? तुझ्या मनातल्या मुक्या हुंदक्यांचे बोल ऐकलेत का कुणी? आजवर तुझ्या मनाच्या आभाळातला चंद्र झालाय का कुणी? ती विरातही स्वतःला तुझ्यासकट जपणारा? केवढे हे प्रश्न. त्यातल्या काहींची उत्तरं सापडतील, काहींची नाही सापडणार. कदाचित तरीही तुझं मन फुलासारखं उमलत असेल कायम. सारे ऋतू, सारे प्रहर, सगळं काही अनुभवत तू स्वतःच असं एक जग निर्माण करतेस आणि सजवतेस त्याला मोरपंखी स्वप्नांनी आणि वाट पाहत राहतेस एका सुंदर क्षणाची. स्वतःसाठी तू जगण्याचा विचार करू लागशील तेव्हा तू मनात जपलेल्या अगणित स्वप्नांची साथ तुला लाभेल. तू प्रत्येक छंदातील कविता होशील आणि सप्तसुरांचं गाणं तुझ्यासाठी तूच गाशील. संध्येचे निरनिराळे रंग होऊन तू पसरू लागशील दाही दिशात आणि तुझ्या मनाचा चंद्र उगवेल तुझ्या मनाच्या आकाशात. वाचायला, ऐकायला, अनुभवायला किती सुरेख आणि आल्हाददायक वाटतं ना हे क्षण. पण या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तुला तुझ्या भोवतालची सारी कुंपणं तोडून कुंपणांपलीकडचं जग पाहण्याची दृष्टी हवी. तरच तुला हे सारं अनुभवता येईल. कुंपणाचे काटे बोचणारे असले तरी ते तुझ्याच फायद्याचे, कारण गुलाबासारख्या नितांत सुंदर फुलासारखं तुझं आयुष्य सुखात जगण्यासाठी कुंपणासकट जन्माला यावं लागतं. भोवताली कुंपण असलं तरी कुंपण होऊ नये हे या तू मनाशी पक्क ठरव. मग बघ आयुष्य किती सुंदर आणि घे एक उंच भरार. हो मुक्त छंदातली कविता आणि घर कर प्रत्येकाच्या मनात. या सृष्टीतले सारे रंग जोवर शाबूत असतील तोवर तुझं अस्तित्व आणि तुझ्या मनाची गोष्ट अबाधित असेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मुग्धा लक्ष्मीकांत कुलकर्णी. डॉक्टर चंद्रशेखर देसाई यांनी लिहिलेल्या आनंद मार्ग या पुस्तकातील एका पाठाचे आज मी तुम्हाला अभिवाचन करून दाखवणार आहे. 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. रात्री दमून भागून दवाखान्यातून आलो होतो. आज बरेच रुग्ण होते. हातपाय धुवून जेवायला बसलो आणि तेवढ्यात फोन वाजला. पाहिलं तर माझ्या अस्थिरोग तज्ज्ञ मित्राचा फोन होता. अरे, तुमच्या सईचा अपघात झालाय, तिला माझ्या इथे दाखल केलंय. त्यात चर्र झालं. आपल्या या मुलीवर किती जीव आहे याची प्रखर्षाने जाणीव झाली. शी इज ओके ना, माझा मित्र बोलत होता. पण TB आला, क्रॅक फ्रॅक्चर आहे. मी सेट करून प्लास्टर घातलंय, पण अजून भूल उतरलेली नाही. बाकी हँड इंजुरी वगैरे काही नाही ना? नाही रे, बाकी शी इज फाईन. मी हातातला घास टाकून तसाच उठलो आणि घाईघाईने हॉस्पिटलला जायला निघालो. याची डोळा तिला पाहिल्याशिवाय मला काही बरं वाटणार नव्हतं. सई ही माझी 26 वर्षांची भाची, ताईची पहिली मुलगी. अनेक वर्षांनी घरात लहान मूल जन्माला आल्याने सर्वांचीच लाडकी. इंग्रजी माध्यमातून पूर्ण शिक्षण झालेली, हुशार, चतुर आणि चुणचुणीत सई. कोणत्याही मामा भाचीत असतं अगदी तसंच आमचं नातं. आमच्या वयात 16 ते 17 वर्षाचं अंतर. त्यामुळे लहानपणी मामाच्या खांद्यावर बसून प्राणी संग्रहालयात हत्ती आणि माकड पाहिलेली, भरपूर थट्टा मस्करी, मनात येईल ते बोलायची भीती नाही, सल्ला मागायला भीती किंवा कमीपणाही वाटत नाही. आता तर मामा हे काय कॉम्बिनेशन घातलंय, तुला ड्रेस सेन्सच नाही असं म्हणायला ती मागे पुढे बघत नाही. चिमुकली सई एकटीच अमेरिकेला जाऊन 2 वर्षाचं उच्च शिक्षण घेऊन आली. आता इथल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे. हे पाहून मामाचे ऊर अभिमानाने भरून येतं. हॅलो मामा, आज मला सुट्टी आहे, आपण भेटायचं का? असा मधूनच फोन येतो. पहिल्या हॅलोवरून मामाने ओळखायचं की आज आपल्या भेटीला चिमुकली सई येणार आहे. आपली मैत्रीण सई की सई मॅडम येणार आहेत. आणि त्याचप्रमाणे मामाने आपली भूमिका बदलायची. या तिन्ही भूमिकांमध्ये गल्लत केलेली मॅडमला अजिबात आवडत नाही. लगेच नाकाच्या शेंड्यावर राग किंवा तितक्याच सहजतेने टचकन डोळ्यात पाणी येतं. तू मामा आहेस ना, तुला कळायला हवं, वर ही शिरजोरी. सई आणि माझ्यामध्ये एक घट्ट दुवा आहे, तो म्हणजे वाचनाचा. दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड. नवीन पुस्तक वाचलं आणि आवडलं तर लगेच ते दुसऱ्याला नेऊन द्यायचं आणि मग त्यावर चर्चा.
विषय कोणताही असो मन मोकळेपणाने त्यावर चर्चा करायची. वेळेस कडाकडा भांडायचं, पण ते तेवढ्या पुरतंच. परत आपले मामा भच्ची एक. मध्यवर्गीय सुसंस्कृत घरात लहानाची मोठी झाली असल्यामुळे सईवर पाढे परवची रामरक्षा असे संस्कार झालेच होते. आजीकडून ऐकलेल्या रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी आणि TV मालिकांमध्ये पाहिलेलं त्यांचं भडक रूप, मोठ्यांकडून वारंवार ऐकलेली सुभाषिते, गीतेतील काही श्लोक आणि क्वचित घरात होणाऱ्या अध्यात्मवारच्या चर्चेतून भारतीय संस्कृतीची तोडओळख होतीच. घरात साजऱ्या केल्या जाणाऱ्यांचा थोडा अधिक परिचयही होता. सईचं बाहेरचं जग मात्र पूर्ण वेस्टर्न. इंग्रजी शाळा, वेगवेगळ्या प्रांतातील मित्रमैत्रिणी, इंग्रजी सिनेमे, वाचन, म्युझिक आणि इंग्लिश म्हणजेच मधील संभाषणे. घरातलं वातावरण इंग्लिश म्हणजेच मराठी आणि इंग्लिश. उच्च विचार सांगायचे असले की इंग्रजी, पण मात्र ठसक्यात बोलायचं असेल तर मात्र मराठी. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कधी प्रवेश केला हे कोणाच्या लक्षातही यायचं नाही. घरातलं वातावरण तसं खेळी मिळायचं. पण सईचे बाबा जरा शिस्तप्रिय होते. अर्थात बाबांचा मान राखून त्यांना सहज घोळात घेण्याची कला सईला अवगत होती. 2 वर्ष अमेरिकेत राहून कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन आलेली सई आता आपली मतं जरा जास्तच ठामपणे मांडू लागली होती. आता तर काय, एका मोठ्या कंपनीमध्ये भरपूर पगाराची नोकरी मिळाली होती. नुकतेच मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य आणि पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव आणि हे वय, तेव्हा जरा स्पष्ट वक्तेपणा अपेक्षित होताच. पण आपले इतक्या वर्षांचे संस्कार आणि 2 वर्षात झालेला पाश्चात्य संस्कृतीचा भडीमार यांच्यात समन्वय साधण्याची सईची धडपड जरा स्पष्टपणे दिसत होती. सईला माहीत होतं की आपला मामा अनेक देशात राहून व शिकवून आलेला आहे आणि असं असूनही भारतात राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा त्याला काहीतरी वेगळं दिसलंच असेल. मधूनच फोन येतो. बघ ना रे मामा. मी फसकन हसलो. हसतोस काय? ऐक ना काय झालं ते. झालं, मॅडमच्या शेपटीवर कोणाचा तरी पाय पडलेला दिसतोय. आत्ताशी नोकरी लागल्यापासून आमचं बोलणं किंवा भेटीगाठी जरा कमीच झाल्या होत्या. मी समजू शकतो, तिचं एक नवीन विश्व उघडलं होतं. कोऑपरेट कल्चर, पिअर ग्रुप, बॉस, वर्क कल्चर असे नवीन शब्द कानावर पडत होते आणि या सर्व गोंधळात आपण कुठे आहोत याचा शोध चालू होता. विचारांच्या ओघात आपण इस्पितळापर्यंत कधी पोहोचलो हे कळलंच नाही. आता मात्र कधी जाऊन एकदा सईला पाहतो असं झालं. घाईघाईने गाडी लावली आणि धावतच आत गेलो. काय गंमत आहे, पेशाने डॉक्टर असून सुद्धा जवळच्या माणसाला काय झालं की अगदी इतर सामान्य माणसासारख्या आपल्या प्रतिक्रिया असतात. आत गेलो. मित्र वाटच बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे मिस्किल भाव पाहून 2 गोष्टी तरी लक्षात आल्या. पहिलं म्हणजे सई बरी आहे आणि दुसरं म्हणजे आपली उडालेली गडबड मित्राला स्पष्टपणे दिसत होती. त्याने हातानेच तिची खोली दाखवली आणि आम्ही तिच्या खोलीत गेलो. मॅडमची भूल उतरायला लागली होती. मला पाहिल्यावर ती गोड हसली, पण ती गुंगीतच होती. माझा जीव भांड्यात पडला. पायवर टांगलेला होता, पण बाकी सगळं ठीक दिसत होतं. कोणाचं लक्ष नाही असं पाहून डोळ्यात आलेलं पाणी मी पटकन पुसून टाकलं. दुसऱ्याच दिवशी सईला इस्पितळातून सोडले. माबा, सईचा फोन. हा बोल ना सई. अरे हे काका म्हणतात की 3 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. अगं, पायाचं हाड जुळायला तेवढे दिवस लागतातच. 4-5 आठवड्यात तू घरातल्या घरात फिरू शकशील. अरे पण 3 महिन्यात माझं आणि माझ्या नोकरीचं काय होणार आहे? अपघात झाला म्हणून आधी तुला नोकरीवरनं काढून टाकतील आणि कामावर जात नाहीस म्हणून कंपनी बंद पडेल. मामा, अगं तुलाही माहिती आहे की तुझी नोकरी आणि तुझी कंपनी दोन्हीलाही काही होणार नाही. राहिला प्रश्न तुझ्याकरता माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे. तो मी तुला उद्या आल्यावर सांगेन. नाही, आत्ता सांग ना. नो, उद्या आल्यावर सांगेन. मामा आत्ता. सॉरी, बाय बाय. मी फोन बंद करून ठेवला. दुसऱ्या दिवशी सईला भेटायला गेलो. मॅडम छान मूडमध्ये होत्या. मामा, माझ्या अपघाताची बातमी कळल्यापासून मला फेसबुकवर जवळपास 200 लाईक्स आलेत. तुझं तंगडं मोडलं, याच्यात लाईक करण्याजोगं काय आहे? 200 लोक खुश आहेत की काय? तू पण ना मामा, फेसबुकवर असंच असतं रे. बरं ते जाऊ दे. तू माझ्याकरता काय प्लॅन घेऊन आलायस ते सांग. या लंगड्या भाचीला व्हीलचेअरवरून वर्ल्ड टूरला वगैरे नेणार आहेस की काय? तू कसं ओळखलंस? माझ्या मनात फार दिवसापासून एक विचार घोळतोय. वर्ल्ड टूर तर करायचीच आहे, पण व्हीलचेअर किंवा विमानाची नाही. सॉरी मामा, पायी तर मी मुळीच येणार नाही. दोघेही असलो. नमस्कार, माझं नाव शिवानी योगेश शिरसाट. मी MSS ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला संकर्ष कराडे यांनी लिहिलेल्या पंढरीच्या विठुराया या कवितेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. पंढरीच्या विठुराया. पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे ना? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे ना?
यंदा वारी नाही म्हणे. हा, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया, कस काय रे, बरं आहे ना? यंदा वारी नाही म्हणे. हा, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला भेटायचं नाही. म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला भेटायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपल्या आई आणि बापाकडे यायचं नाही? नाही 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 नाही, आम्हाला काही अडचण नाही. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला हे जमल का? पंढरीचं गजबजलं नाही तर तुझा जीव रमल का? पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू का देवा, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतस की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला. चंदनाचा लेप नाही पण पिपी किट घातलेला. बंदोबस्तलाच पण होताच देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास रे, खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया, किती धडपडलास रे. पंढरीच्या विठुराया, किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की रे देवा, तुझं काही नाही चुकत रे. युग 28 उभा आहे, पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करूनच येतो. पण तेव्हा बघ देवा, गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यांवर एकच लस ज्ञानबा तुकाराम नावाची. पंढरीच्या विठुराया, पुढल्या वर्षी येतो मग. तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.